नमस्कार मंडळी, तुम्हालाही शेपूचा वास आवडत नाही म्हणून तुम्हीही शेपूची भाजी खात नाही का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की आज मी अशी शेपूची भाजी बनवणार आहे जी अगदी शेपू न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी ही शेपू स्वच्छ साफ करून, स्वच्छ धुवून आणि कट सुद्धा करून घेतलेली आहे आणि एका जाळीत निथळत ठेवलेली आहे. तसेच इथे मी एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिट अगोदरच भिजत ठेवलेली आहे. आता या भाजीसाठी लागणारं मस्त आपण वाटण सुद्धा तयार करून घेऊया. इथे मी मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या, म्हणजे आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार, थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यात थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झाल्यावरती आपण जे वाटण केलेलं आहे ते ह्यामध्ये टाकायचं आणि छान हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या भाजीमध्ये कांदा घालायला सुद्धा आवडत असेल तर तुम्ही तो सुद्धा बारीक चिरून ह्यामध्ये अगोदर घातला तरी चालेल. आता आपण हे व्यवस्थित वाटण चांगलं असं मस्त परतून घेऊया. वाटण व्यवस्थित परतून झालं की आपण जी मुगाची डाळ भिजत घातली होती ती ह्यामध्ये टाकायची आणि छान अशी मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला ही 10 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे. मंडळी, शेपू ही अतिशय पौष्टिक पालेभाजी आहे. अनेक जण फक्त वासामुळे ती खाणं टाळतात, पण योग्य पद्धतीने बनवल्यास तिची चव खूप छान लागते. शेपूमध्ये फायबर, लोह आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक असतात, त्यामुळे ती पचनासाठी आणि हाडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. चला आता आपण चांगली अशी वाफवून घेऊया. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान अशी वाफवून तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण जी बारीक चिरून शेपू घेतलेली होती ती ह्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपली ही शेपू भाजी डाळीमध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती ह्याच्यावर आता आपल्याला 5 मिनिटं झाकण देऊन ठेवायचं आहे. आता 5 मिनिटांनंतर ह्याच्यावरचं झाकण काढून भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची आणि ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरता मीठ आणि थोडीशी हळद. हळद ऐच्छिक आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये. झाकण न ठेवता शिजवल्याने शेपूचा सुंदर हिरवा रंग तसाच टिकून राहतो आणि भाजी दिसायलाही खूप छान लागते. आता अजून साधारण 10 मिनिटं ही शिजू द्यायची. आणि 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर, मोकळी, चविष्ट आणि पौष्टिक अशी शेपूची भाजी तयार झालेली आहे. हिचा हिरवा रंग सुद्धा तसाच टिकून राहिलेला आहे. तुमच्या घरी शेपूची भाजी कशी बनवतात आणि तुमच्या घरात शेपूची भाजी आवडते की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सला मी नक्की उत्तर देईन. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि अशा सोप्या आणि चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी साथ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशा नवीन आणि भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. धन्यवाद.